Hi friends, students. We are today discussing the last point of our this chapter, dual nature of radiation and matter. आज आपण डार्विसन and Germer experiment बघूया. Darwin and Germer experiment is the practically proof of de Broglie's hypothesis. de Broglie जे वेव आणि पार्टिकल ड्युअलिटी एक्सप्लेन केली. लाइट रेडिएशन हॅज बोथ नेचर. लाइट नेचर हॅज वेव नेचर ॲज वेल ॲज द पार्टिकल नेचर. म्हणजे पार्टिकल आणि वेव ह्यांच्यामध्ये एक इक्वेशन मांडलं दॅट इज वेवलेंथ ऑफ the light lambda is equals to h upon p means पार्टिकलचा मोमेंटम आणि वेव्हची वेवलेंथ हे एकाच पिक्चर मध्ये एकाच वेवलेंथ मध्ये मांडण्याचं काम डी ब्रॉग्लीने केलं. डी ब्रॉग्लीने वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉनचे एक्सप्रेशन पण दिलं. आपण जे लास्ट लेक्चरला पाहिलं लॅम्बडा इज इक्वल्स टू 12.27 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ v पोटेन्शियल डिफरन्स एंगस्ट्रॉम रे. हे जे प्रूफ आहे ते प्रूफ थिअरिटिकल होतं. डी ब्रॉग्लीचा हायपोथेसिस एक थिअरिटिकल बेस होता. त्याला प्रॅक्टिकली प्रूव्ह करण्यासाठी डार्विसन अँड जर्मर हे दोन डिग्रीला शिकणारे विद्यार्थी ज्यांनी डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिसमध्ये खरोखरच तथ्य आहे का, प्रॅक्टिकली ते प्रूव्ह करता येऊ शकतं का त्याचा पडताळा घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी जो हा एक्सपेरिमेंट मांडला त्या एक्सपेरिमेंटलाच आपण म्हणतोय डार्विसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट, डीजी एक्सपेरिमेंट. सो डार्विसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी जो एक्सपेरिमेंटल सेटअप वापरलाय तो पूर्णतया असा वापरलेला आहे की डी ब्रॉग्लीचं इक्वेशन न वापरता एकदा इलेक्ट्रॉनची वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची अँड सेकंडली डी ब्रॉग्ली वेवलेंथ एक्सप्रेशन घ्यायचं, डी ब्रॉग्लीचं इक्वेशन घ्यायचं आणि डी ब्रॉग्लीचं इक्वेशन घेऊन एक्सपेरिमेंट केलेली व्हॅल्यू त्यामध्ये पुट करायची आणि बघायचं की डी ब्रॉग्लीच्या इक्वेशनवरनं आलेली वेवलेंथ आणि ह्या एक्सपेरिमेंट करून ह्या ऑब्झर्वेशन्सवरून आलेली वेवलेंथ जर दोन्ही व्हॅल्यूज ह्या सेम असतील, प्रॅक्टिकल व्हॅल्यू आणि theoretical value is same, then we can say the de Broglie hypothesis is practically proved by Darwin and Germer. तर चला तर स्टुडंट्स तयार आहात, आपण सुरू करूया डार्विसन जर्मर एक्सपेरिमेंट. डार्विसन जर्मर एक्सपेरिमेंट सर्वप्रथम इथं लो टेन्शन बॅटरीनी बनलेली आहे. इथं लो टेन्शन आहे, लो टेन्शन फिलामेंट आहे. इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गन. मीन्स इथं ही वाइंडिंग आहे, मीन्स वाइंडिंग इज देअर लाईक अ सोलेनॉइड. मग ह्या लो टेन्शन बॅटरी दिलेली आहे. इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गन. हा एफ पॉइंटला फिलामेंट आहे, एफ इज द फिलामेंट. ह्या फिलामेंटला बेरियम ऑक्साईडनी कोटेड केलेलं असतं. ह्या लो टेन्शन बॅटरीला इथं फिलामेंट जोडलेला आहे. ह्या असेंब्लीला म्हणलेलं आहे दिस असेंब्ली इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गन. ह्या असेंब्लीला म्हणलेलं आहे इलेक्ट्रॉन गन. So let us see. This assembly is called as electron gun. मग जो हा इलेक्ट्रॉन गन आहे या इलेक्ट्रॉन गनच्या फिलामेंटला बॅरियम ऑक्साईडनी कोटेड केलेलं आहे. का? बॅरियम ऑक्साईड थर्मी आयोनिक इमिशन चांगलं देतो. म्हणजे जसा हा फिलामेंट गरम होईल ह्याचे टेम्परेचर वाढेल, जसं ह्या फिलामेंटचं टेम्परेचर वाढेल तसं इलेक्ट्रॉन्स इमिशन खूप फास्ट होतील आणि इलेक्ट्रॉन्स इमिशन खूप चांगल्या पद्धतीने होतील. सो दिस इज द इलेक्ट्रॉन गन. मीन्स इलेक्ट्रॉन गन वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ थर्मी आयोनिक इमिशन विच इज कोटेड बाय बेरियम ऑक्साईड. बेरियम ऑक्साईडनी कोट केल्यामुळं कमी टेम्परेचरमध्ये हा फिलामेंट जास्त heat होणार and it emits the electron. The emitted electrons are passed through the collimating anode. हा collimating anode आहे. So collimating anode is given to high tension battery.
ह्या पॉलिमेटिक एनोडला हाय टेन्शन बॅटरीला जोडलेली आहे. आता फिलामेंट इज गिवन टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. आयडियोलॉजी सेम आहे. हाय टेन्शन बॅटरीची निगेटिव्ह ही इलेक्ट्रॉन गनला दिलेली आहे, कारण की निगेटिव्ह रिपल्शन. आणि एनोड जो आहे ह्या एनोडला जोडलेला आहे ह्या पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ हाय टेन्शन बॅटरी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. म्हणजे येणारा इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असणार आहे. ऑब्वियसली इनकमिंग इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असणार आहे. सो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन अँड कोलिमेटिंग एनोड हा पॉझिटिव्ह असल्यामुळे अट्रॅक्शन. सो देअरफॉर ऑल इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत त्यांना फाईन बीम मध्ये, पॅरलल बीम मध्ये, एका रेषेमध्ये आणण्याचं काम हा एनोड करणार आहे. म्हणून त्याला म्हणलेलं आहे कोलिमेटिंग. कोलिमेट करणारा म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील ते कसेही बाहेर पडणार आहेत त्यांना सुसूत्रता, त्यांच्यामध्ये एक लाईन, त्याच्यामध्ये पॅरलिझम, त्यांच्यामध्ये एक रेषेत आणण्याचा प्रयत्न हा कोलिमेटिंग एनोड करणार आहे. आणि डिसकोलिमेटिंग एनोड कोलिमेट्स द बीम, ह्या बीमला एका डायरेक्शन मध्ये आणतो अँड फर्दर इट इज बंबार्ड ऑन दिस निकेल क्रिस्टल. हा फाईन बीम ऑफ इलेक्ट्रॉन, high speed beam of electron is bombarded on nickel crystal. या निकेल क्रिस्टल वरती बंबार्ड होईल. ज्या अँगलला बंबार्ड होतोय that angle is theta. This theta is called as glancing angle. हा जो अँगल आहे पुढे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, हा लक्षात ठेवा. सो दिस इज द थीटा हियर. मग ह्या क्रिस्टलमध्ये बीम ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा जातो तेव्हा तो इलेक्ट्रॉन नुसता सरफेसवरून बॅक येत नाही. इट नेव्हर कम बॅक फ्रॉम द सरफेस. व्हॉट हॅपन्स, दिस बीम ऑफ इलेक्ट्रॉन गोज इनसाइड द क्रिस्टल. या क्रिस्टलच्या आतमध्ये जातो आणि त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरला हलवून ठेवतो. म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आत जाऊन त्यामध्ये बदल डिफ्रॅक्शनचा होतो अँड तो पुन्हा बॅक येतो. म्हणजे जाणारा बीम इन्सिडेंट बीम आहे आणि येणारा बीम आहे हा स्कॅटर्ड बीम आहे. सो इट इज अ स्कॅटर्ड बीम. मीन्स दिस incident beam of electron when struck on nickel crystal, then the electron comes in the form of wave structure. Mostly fast moving beam of electron जेव्हा आपण बंबार्ड करतो एखाद्या मेटल सरफेस वरती तेव्हा त्याचं रूपांतर एक्सरेज मध्ये होतं आणि एक्सरेज ह्या वेव्स असतात. सेम केस, सेम आयडियोलॉजी इज यूज्ड हियर. इथं तेच वापरलेलं आहे. फास्ट मूव्हिंग बीम ऑफ इलेक्ट्रॉन सडनली बंबार्ड केला, सडनली स्टॉप केला तर इथं जो बाहेर पडणार आहे तो इलेक्ट्रॉनचा बीमच, पण वेव्हच्या फॉर्म मध्ये एक वेव्ह घेऊन बाहेर पडणार आहे. ह्याला स्कॅटर्ड बीम ऑफ इलेक्ट्रॉन म्हणले, डिफ्रॅक्टेड इलेक्ट्रॉन बीम म्हणलेलं आहे. आणि हा बीम इथं एका मुव्हेबल डिटेक्टर मध्ये कन्फाईन केलाय, मुव्हेबल डिटेक्टर मध्ये आत घेतलेला आहे. हा डिटेक्टर हा सर्क्युलर स्केलवरती फिरतोय आणि ह्या डिटेक्टरला एक सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटरला जोडलेला आहे की जो ह्या बीमची इंटेन्सिटी मोजतो आणि व्होल्टेजवरती काम करतो. म्हणजे येणाऱ्या स्कॅटर्ड बीम, क्रिस्टलमधून येणारा जो बीम आहे तो स्कॅटर्ड बीम, डिफ्रॅक्टेड बीम ऑफ इलेक्ट्रॉन, त्याची इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स नोटिंग ह्या डिटेक्टरमध्ये करता येतं. आणि रिझल्ट जो आहे त्या स्कॅटर्ड बीम ऑफ इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी आणि हे ॲप्लाइड व्होल्टेज आहे त्यावरती डिपेंड असणार आहे. हे आपण पुढे बघतोय. सो दिस इज द आयडिया अँड कन्स्ट्रक्शन ऑफ दिस डॅव्हिसन-जर्मर एक्सपेरिमेंट. सो आपल्याला हाय टेन्शन बॅटरी कळाली, लो टेन्शन बॅटरी, फिलामेंट कळाला, ह्याला इलेक्ट्रॉन गन म्हणलेलं आहे, इथं कोलिमेटिंग एनोड आहे, हा निकेल क्रिस्टल आहे, हा मुव्हेबल डिटेक्टर आहे, ही सर्क्युलर स्केल आहे आणि ही कंप्लीट अरेंजमेंट वी गॉट इट ॲज डॅव्हिसन-जर्मर एक्सपेरिमेंट. सो लेट अस डिस्कस. This experiment, Davison-Jurmer experiment, we'll discuss in animatory ring. लुईस डी ब्रॉग्ली ज्यानं हायपोथेसिस मांडला, पार्टिकल नेचर ऑफ मॅटर,
आणि वेव्ह नेचर ऑफ मॅटर हे दोन्ही नेचर, पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर हे ड्युॲलिटी म्हणजे ड्युएल आहे, म्हणजेच रेडिएशन हा दोन्ही फॉर्ममध्ये असणार आहे. हे प्रॅक्टिकली प्रूव्ह केलं ह्या दोघांनी, डॅव्हिसन अँड जर्मर ह्या दोघांनी हे एक्सपेरिमेंटमध्ये एक अशी प्रॅक्टिकली प्रूव्ह करायला की नोबेल प्राइज ह्या दोघांना तरी मिळालंच, त्याचबरोबर डी ब्रॉगलीला सुद्धा मिळालं. So let us discuss this idea of Davison and Germer experiment. Let us see, इथं जो आहे ही इलेक्ट्रॉन गन आहे. इट इज द इलेक्ट्रॉन गन. मीन्स इलेक्ट्रॉन गनला इथं पहिली बॅटरी आहे ती लो टेन्शन बॅटरी. इट इज लो टेन्शन बॅटरी. ओके, इट इज लो टेन्शन बॅटरी. ही इलेक्ट्रॉन गन, त्याचा हा फिलामेंट, त्या फिलामेंटला बॅरियर ऑक्साईडने कोट केलेला आहे आणि याला हाय टेन्शन बॅटरी अप्लाय केली आहे. म्हणजे हे दोन्ही व्होल्टेज अप्लाय करू तेव्हा इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. ते इलेक्ट्रॉनचा बीम या जोरामध्ये इथं येईल आणि इथं निकेल क्रिस्टल ठेवलेलं आहे. फास्ट मुव्हिंग बीम ऑफ इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉन गनमधून जोरामध्ये बाहेर येईल आणि इट विल इन्सिडेंट ऑन दिस निकेल क्रिस्टल. ह्या निकेल क्रिस्टलवरती तो इन्सिडेंट होईल आणि निकेल क्रिस्टलमध्ये जेव्हा बीम इन्सिडेंट होईल तेव्हा तो स्कॅटर होईल. स्कॅटर झाल्यावर हा सर्क्युलर स्केल आहे, सर्क्युलर टर्न टेबल आहे. ह्या सर्क्युलर टर्न टेबलवरती इथं हा मुव्हेबल डिटेक्टर आहे की जो ह्या टर्नवरती, ह्या मुव्हेबल स्केलवरती, ह्या सर्क्युलर बेसवरती तो फिरू शकतो आणि फिरून ह्या क्रिस्टलवरचा जो बीम स्कॅटर होऊन निघालेला आहे त्याला तो इथं कॅच करून, त्याला तो करेक्ट करून त्याची इंटेन्सिटी मोजू शकतो. अशी ही एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. सो लेट अस सी दिस आयडिया. It is movable detector, nickel crystal. So इथं एक गॅलनमीटर आहे, हा इलेक्ट्रॉन गनचा पोर्शन आहे, हा डिटेक्टर आहे ऑब्वियसली. सो नाउ इफ वी अप्लाय द व्होल्टेज टू द फिलामेंट, हा फिलामेंट रेड हॉट होईल, थर्मिओनिक इमिशन होईल. तो फिलामेंट टंगस्टनचा आहे, लो टेन्शन बॅटरी ही फिलामेंटला वापरलेली आहेच, पण जास्त व्होल्टेज जेणेकरून इलेक्ट्रॉन बाहेर पडले पाहिजेत यासाठी हाय टेन्शन बॅटरी आहे. इलेक्ट्रॉनचा बीम जोरात बाहेर येतोय, फास्ट मूव्हिंग बीम इलेक्ट्रॉनचा बाहेर येतोय आणि या क्रिस्टलवर पडल्यावर दिस बीम स्कॅटर्ड, हा बीम स्कॅटर होतोय. इट इज अ डिफ्रॅक्शन. येताना बीम पार्टिकलच्या फॉर्ममध्ये आहे, पण जेव्हा तो स्कॅटर होतोय तेव्हा इट बिकम्स अ वेव्ह, तेव्हा तो वेव्हच्या फॉर्ममध्ये होतोय. लेट अस सी दिस इफेक्ट. बीम इन्सिडेंट झाला, नंबर ऑफ वेव्ह स्कॅटर, ह्या वेव्ह स्कॅटर होतात. हा फास्ट मुव्हिंग बीम ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप केला ह्या निकेल क्रिस्टलवर, तर फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह अँड सो ऑन या एन नंबर ऑफ वेव्ह बाहेर पडतात आणि ही वेव्ह ह्या डिटेक्टरमध्ये गेल्यानंतर ह्या डिटेक्टरमध्ये त्याची इंटेन्सिटी आपल्याला मोजता येऊ शकते. सो दिस इज द आयडिया ऑफ डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. सो दिस इज द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटची ही एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे की ज्या अरेंजमेंटमध्ये आपण बघतोय की पार्टिकल आणि वेव्ह ह्या दोन्ही कॉन्सेप्टना आपण सांगड घालणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकली इट वॉज द फर्स्ट प्रूफ. बघा, इलेक्ट्रॉन बीमचं येणं, ह्या निकेल क्रिस्टलवरती बंबार्ड होणं आणि वेव्स बाहेर पडणं आणि ह्या वेव्सची इंटेन्सिटी मोजल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन काय करायचं आहे. दोन टाईपची कॅल्क्युलेशन आहे. एक, डी ब्रॉगलीचं हायपोथेसिस न वापरता कॅल्क्युलेशन करायचं आहे, ते ह्या क्रिस्टल स्ट्रक्चरवरून. नंबर दोन, की डी ब्रॉगलीचं इक्वेशन वापरून कॅल्क्युलेशन करायचं आहे की ह्या फिलामेंटला लावलेलं व्होल्टेज किती आहे. ह्या फिलामेंटला लावलेलं व्होल्टेज जे आहे ते फिलामेंटचं व्होल्टेज आणि ही जी इंटेन्सिटी आहे ह्या डिटेक्टरनं मोजलेली, ह्या स्कॅटर्ड बीमची इंटेन्सिटी, त्यावरूनचा जो ग्राफ येणार आहे तो ग्राफ आपल्याला रिझल्टकडे घेऊन जाणार आहे आणि तो ग्राफच ह्या डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटचा कॅरेक्टरिस्टिक ग्राफ म्हणलेला आहे. दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इट. लेट अस सी. हा मुव्हेबल आहे. लेट अस सी. डिटेक्टर हा मुव्हेबल आहे, हा मूव्ह होणार आहे. लेट अस सी हाऊ इट मूव्स. बघा, तो मूव्ह होत आहे. या डिटेक्टरमध्ये हा गॅल्व्हनोमीटर आहे
आणि हा सेन्सिटिव्ह गॅलव्हॅनोमीटर आहे की ज्याचं डिफ्लेक्शन ह्या बीमच्या इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे हा गॅल्व्हॅनोमीटर इंटेन्सिटी मोजण्याचं काम करतोय आणि तो गॅल्व्हॅनोमीटर या डिटेक्टरमध्ये फिट केलेला आहे. इट इज फिटेड इन द डिटेक्टर. सो इट कॅन मूव्ह. हा टोटल टर्न टेबलवरती मूव्ह होऊ शकतो. सर्क्युलर स्केल असते त्याला. सो इट कॅन मूव्ह इन ऑल डायरेक्शन्स आणि सगळ्या डायरेक्शनमध्ये जी इलेक्ट्रॉनचं बीम स्कॅटर होणार आहे त्या सगळ्या ऑल डायरेक्शन मधल्या इलेक्ट्रॉन बीमची तो इंटेन्सिटी मोजू शकतो. सो दिस इज द आयडिया ऑफ Davison and Germer experiment. Now let us see this. There are the graphs. हे ग्राफ्स आहेत की जे डॅव्हिसन आणि जर्मरनं प्लॉट केलेले आहेत. सो डॅव्हिसन जर्मरचा जो ग्राफ आहे हे 4 डिफरंट ग्राफ्स आहेत. हे ग्राफकडे आपण येऊयाच, नो प्रॉब्लेम. हा पहिला ग्राफ आहे, दुसरा ग्राफ आहे, तिसरा ग्राफ आहे अँड सो ऑन. ह्याला आपण येऊया पण थोडंसं डिस्कशन नंतर येऊया. सो लेट अस कम टू द डिस्कशन. अजून थोडंसं आपण त्या ग्राफच्या लेवलला डिस्कशनला येईपर्यंत कॉन्सेप्टला अजून सोपं करूया आणि मग आपण तिकडे जाऊया. आपल्याला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग समजलं. डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपल्याला समजलं. आता आपण थोडीशी 2-3 गोष्टी बेसिक आहेत त्या बघूया आणि डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटचं कॅल्क्युलेशन आपण पुढं फॉरवर्ड करूया. तर बघा हिअर इट इज अ क्रिस्टल स्ट्रक्चर. इट इज क्रिस्टल स्ट्रक्चर. हा क्रिस्टल स्ट्रक्चर आहे कोणाचं? निकेलचं. निकेलचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. हे नंबर ऑफ ॲटम्स आहेत. काही कॉर्नरला आहेत, काही बाजूला आहेत, काही खाली आहेत, काही वर आहेत. आता जेव्हा इलेक्ट्रॉनची वेव्ह आत जाते, when इलेक्ट्रॉन वेव्ह गोज इनसाइड, इलेक्ट्रॉन जोरामध्ये बंबाड होणार आहे, तेव्हा इलेक्ट्रॉनचा बीम ह्या ॲटम्सना बेंड होत वळसा घालत आत जाणार आहे. दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन फिनॉमिना. सो बीम ऑफ इलेक्ट्रॉन विल बेंड अराउंड द ॲटम्स. ह्या इलेक्ट्रॉनचा बीम ॲटम्सच्या अराउंड जो बेंड होणार आहे त्या बेंडिंग नेचर ऑफ बीम इज कॉल्ड ॲज अ डिफ्रॅक्शन. आणि इथं जो डिफ्रॅक्शन होणार आहे इज ओनली ड्यू टू द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे सॉलिडचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे इलेक्ट्रॉनला डिफ्रॅक्शन मध्ये आणणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा इन्सिड होतोय तेव्हा तो एक पार्टिकल आहे ह्या क्रिस्टलमध्ये यायच्या अगोदर द बीम ऑफ इलेक्ट्रॉन गनचा जो बीम आहे इलेक्ट्रॉन बीम, तो इलेक्ट्रॉन बीम इथं पडायच्या अगोदर आत यायच्या अगोदर तो पार्टिकल नेचरमध्ये आहे. बट व्हेन इट बंबार्ड, जेव्हा तो ह्या निकेल क्रिस्टलवरती बंबार्ड करतो, स्ट्राईक होतो, तेव्हा इट कन्वर्ट्स इन टू द वेव्ह फॉर्म. हा इलेक्ट्रॉन ह्या ॲटम्सना असं राऊंड करत बेंड करत मधून मार्ग काढतो अँड इट टर्न्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. सो देअरफॉर इट शोज द वेव्ह नेचर. इथं पार्टिकल नेचर आहे, इथं वेव्ह नेचर आहे. सो देअरफॉर इथं जो इलेक्ट्रॉनचा बीम हा ॲटम्सला बेंड करत पाथ काढतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन प्रॉपर्टी. दिस इज द डिफ्रॅक्शन नेचर. डिफ्रॅक्शन हे फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन हे फक्त आणि फक्त वेव्हला असू शकतं, पार्टिकलला असू शकत नाही. डिफ्रॅक्शन इज ओनली फॉर अ वेव्ह. हा वेव्ह कॉन्सेप्ट आहे. ह्या एलिमेंटमध्ये, ह्या निकेल क्रिस्टलमध्ये तो बंबार्ड व्हायच्या अगोदर एक पार्टिकल होता, पण जेव्हा तो आत जातो, बंबार्ड केल्यानंतर जेव्हा तो आत जातो, ह्या ॲटम्सचा राऊंड बेंड होऊन जेव्हा आक्रमित करतो, ट्रॅव्हल करतो, इट बेंड्स लाईक अ वेव्ह. सो इट प्रोड्यूस अ डिफ्रॅक्शन इफेक्ट. ह्याला आपण डिफ्रॅक्शन म्हणलेलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रॅग्स डिफ्रॅक्शन. ब्रॅग्स डिफ्रॅक्शन. Bragg's diffraction. Now, या ब्रॅग्स डिफ्रॅक्शन काय आहे हे मी सांगितलं, तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चर सांगितलं.
आता आपण एक एक आयडिया त्याच्या डिस्कस करत पुढे जाऊया. सो लेट अस डिस्कस. काय होतं, हा इलेक्ट्रॉन जेव्हा या ॲटम्स मध्ये येतो, हे दोन ॲटम्स आहेत, कोणत्याही दोन ॲटम मधलं डिस्टन्स डी आहे, ह्याला आपण इंटर ॲटॉमिक डिस्टन्स म्हणतो. द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲटम्स इज कॉल्ड ॲज इंटर ॲटॉमिक डिस्टन्स डी आहे. आता हा जो इलेक्ट्रॉनचा बीम आहे, हा एक असेल, दोन असेल, तीन असेल, अशी किती पण बीम्स पडतील आणि ह्या इलेक्ट्रॉन्सचा बीम ह्या क्रिस्टलमधून जेव्हा पास होईल त्याचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. ॲक्च्युली बुकमध्ये ही कंडिशन डायरेक्ट घेतलेली आहे, पण तुम्हाला चांगलं डीप समजावं म्हणून मी एक्सप्लेन करतो. सो लेट अस डिस्कस. बघा, इलेक्ट्रॉनचा बीम आत आला क्रिस्टलमध्ये, हा ॲटम आहे, इट इज द क्रिस्टल ॲटम, हा क्रिस्टल ॲटम आहे, इट इज अ क्रिस्टल ॲटम, हा ॲटम आहे. हा बीम ऑफ इलेक्ट्रॉन जोरामध्ये बंबार्ड झाला, दोन ॲटम मध्ये डिस्टन्स बी आहे, ज्या अँगलनी बंबार्ड झाला तो अँगल थिटा, ग्लान्सिंग अँगल. मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगत असतानाच मेन्शन केलं होतं की हा ग्लान्सिंग अँगल आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या बीमनं निकेलच्या क्रिस्टलच्या सरफेसशी केलेला अँगल हा ग्लान्सिंग अँगल आहे. इट इज अ ग्लान्सिंग अँगल थिटा. सो हा थिटा आहे. मग लेट अस सी, या थिटा अँगलला ही साईड एफ जी कशी आहे, अपोजिट साईड आहे. ह्या थिटा अँगलला ही साईड एफ जी कशी आहे, अपोजिट आहे. मग अपोजिट देणारा कुठला कॉम्पोनंट, साइन थिटा. मीन्स अपोजिट साईड आपण हायपोटेन्यूस, म्हणजे या थिटासाठी साईड एफ जी इज अपोजिट, सो म्हणून ही साईड असणार आहे डी साइन थिटा. इट इज डी साइन थिटा. दिस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज डी साइन थिटा. ऑब्वियसली दिस डिस्टन्स विल बी डी साइन थिटा. डी साइन थिटा. d sin theta plus d sin theta how much? d sin theta plus d sin theta how much? 2d sin theta. So 2d sin theta is equals to 1 wave 1 lambda, 2 wave 2 lambda, 3 wave 3 lambda, 4 wave 4 lambda. Such n waves, n order waves, n lambda. So 2d sin theta is equals to n lambda. This is called as Bragg's diffraction condition. Bragg's diffraction condition. डायव्हिसन जर्मरनी डी ब्रॉग्लीचे इक्वेशन कुठेही वापरलेलं नाही. त्यांनी आयडिया ऑफ ब्रॅग्स डिफ्रॅक्शन वापरली. म्हणजे इलेक्ट्रॉनचा बीम जेव्हा न्यूक्लियर क्रिस्टलमध्ये येतो तेव्हा तो ह्या ॲटम्सना असा बेंड होऊन निघून जातो. इलेक्ट्रॉनचा बीम आत येणं, क्रिस्टलमध्ये आत येणं, हा क्रिस्टल आहे, ह्या क्रिस्टलमध्ये इलेक्ट्रॉनचा बीम आत येणं, येत असताना त्या सरफेसशी झालेला अँगल, क्रिस्टलच्या सरफेसशी इलेक्ट्रॉन बीमचा झालेला अँगल, ग्लान्सिंग अँगल थिटा. हा बीम आत येऊन ॲटम्स वरती बंबार्ड झाला तर ॲटम्सला तो बेंड होऊन वरती निघून जाईल. इट इज कॉल्ड एज डिफ्रॅक्शन. हा डिफ्रॅक्टेड बीम आहे, इलेक्ट्रॉनचा जाणारा बीम आहे. कुठे निघालाय हा बीम, हा बीम कुठे निघालाय, दिस बीम गोज टू द डिटेक्टर. हा डिटेक्टरकडे निघालेला आहे. मग आत जाऊन बाहेर येताना त्यांनी किती पार्ट ट्रॅव्हल केला, हा डी साइन थिटा प्लस हा डी साइन थिटा, डी साइन थिटा प्लस डी साइन थिटा, 2d साइन थिटा. एक ऑर्डर एक लॅम्बडा, दोन ऑर्डर 2 लॅम्बडा, सच n ऑर्डर n लॅम्बडा, कॉल्ड ॲज ब्रॅग्स डिफ्रॅक्शन कंडिशन. ह्याचा यूज आपल्याला डायव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटच्या वर्किंगमध्ये करायचा आहे. हे इक्वेशन मला डायरेक्ट पण सांगता आलं असतं, पण तुम्हाला आयडिया क्लिअर करण्यासाठी मी ही एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन तुम्हाला मी इक्वेशन एक्सप्लेन केलं ऑफ ब्रॅग्स डिफ्रॅक्शन कंडिशन. लेट अस सी. डी साइन थिटा परत तोच आहे, तोच ग्राफ आहे बट इन डिफरंट वे. दिस इज डी साइन थिटा, सेम डी साइन थिटा, डी साइन थिटा, 2d साइन थिटा. What it? So 2d sin theta is equals to n lambda is the Bragg's diffraction condition. What is a d? d is interatomic distance. ह्या दोन ॲटम मधलं डिस्टन्स, this distance between two atoms, दोन ॲटम मधलं डिस्टन्स. फॉर क्रिस्टल ऑफ निकेल, निकेल क्रिस्टल असेल
तर डिस्टन्स D इज 0.91 अँगस्ट्रॉम युनिट. जर क्रिस्टल निकेल असेल तर दोन ॲटम मधलं डिस्टन्स हे 0.91 अँगस्ट्रॉम युनिट असतं. सो लेट अस डिस्कस द आयडिया ऑफ ब्रॅग्स डिफ्रॅक्शन कंडिशन. हा एंगल थीटा, ग्लान्सिंग एंगल, दिस इज थीटा. हा ग्लान्सिंग एंगल थीटा आणि हा एंगल फाय, एंगल ऑफ डिफ्रॅक्शन. तीन एंगल आहेत. लेट अस सी. थ्री एंगल आर दॅट. बीम इन्सिडेंट झाला थीटा, बीम इन्सिडेंट झाला थीटा, डिफ्रॅक्ट झाला हा एंगल थीटा आणि हा फाय. यूजिंग एंगल सम प्रॉपर्टी, एंगल सम प्रॉपर्टी यूज करा. यूज एंगल सम प्रॉपर्टी, that is 180 degree is equals to, आपल्याला फाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, आपल्याला थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, मेन फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो एंगल सम प्रॉपर्टी 180 degree is equals to this theta plus this phi, theta plus phi plus theta, theta plus theta 2 theta plus phi. This is 180 degree. So this phi is taken on the LHS. So 180 degree minus phi is equals to 2 theta. Take the 2 on the LHS. Therefore theta is equals to 180 degree minus phi upon 2. Divide separately by 2. Theta is equals to 90 degree. 180 by 2, 90 degree minus 5 by 2. This value of theta is a very important, objective point of view also important, and theoretical part also very important. हा एंगल थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री मायनस 5 by 2 हे आपल्याला यूज करायचं आहे आणि पुढे ते इक्वेशन मी डायरेक्ट घेणार आहे. तुम्हाला आता हे क्लिअर झालं की थीटाचा एंगल 90 डिग्री मायनस 5 by 2 कसा आला, आणि त्याचबरोबर 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. ब्रॅग्स डिफ्रॅक्शन कंडिशन माहित झाली, हे पण बेसिक 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा हे आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ग्लान्सिंग एंगलचा फॉर्म्युला 90 डिग्री मायनस 5 by 2 हे आपण कॅल्क्युलेट करून दाखवलं. हे दोन इक्वेशन्स पुढं डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, सो लेट अस कंटिन्यू द कॅल्क्युलेशन. आपण कॅल्क्युलेशन कंटिन्यू करूया. कंटिन्यू द कॅल्क्युलेशन. मी कॅल्क्युलेशनला कंटिन्यू करतो. सर्वप्रथम त्यांनी काय वापरलं, त्यांनी ब्रॅग्स डिफ्रॅक्शन कंडिशन वापरली. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉनचा बीम हा क्रिस्टलमध्ये आत एंटर करतो तेव्हा त्याचं डिफ्रॅक्शन होऊन तो बाहेर पडतो, and that's why they used Bragg's diffraction condition 2d sin theta is equals to n. So we'll start from this. 2d हा ग्राफ नंतर आपल्याला डिस्कस करायचा आहे. 2d sin theta is equals to n lambda. Here n is equals to 1, first order. here म्हणलं फर्स्ट ऑर्डर. डिफ्रॅक्शनची एक ऑर्डर आहे, एक आहे. d इंटर एटॉमिक डिस्टन्स, इंटर एटॉमिक डिस्टन्स निकेल साठी
निकेल क्रिस्टलसाठी डी 2 ॲटम मधलं डिस्टन्स इट इज 0.91 अँगस्ट्रॉम युनिट. हे 0.91 अँगस्ट्रॉम युनिट आहे. and theta is equal to 90 degree minus 5/2 हे आपण बघितलं. Now we will proceed the calculation. आता आपण कॅल्क्युलेशन प्रोसीड करतोय. ह्या बेसिक्स ज्या लागणार होत्या ह्यांचं बेसिक मी डिस्कस करून घेतलं. आता हे इक्वेशन मी डायरेक्ट यूज करतोय लॅम्बडा काढण्यासाठी. n इज इक्वल टू 1 आहे, फर्स्ट ऑर्डर पकडला. थीटा कसा काढलाय, ग्लान्सिंग एंगल तुम्हाला माहिती आहे, दॅट इज ग्लान्सिंग एंगल. ग्लान्सिंग एंगल 90 डिग्री मायनस 5/2. मग काय केलं, डॅव्हिसन इन जर्मनी हा जो फिलामेंट आहे इथं जे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे दॅट इज अ व्ही. ह्या इलेक्ट्रॉन गनचा जो फिलामेंट आहे, इलेक्ट्रॉन गनच्या फिलामेंटला जे व्होल्टेज अप्लाय केलंय, जे पोटेन्शियल डिफरन्स पीडी अप्लाय केलाय तो व्होल्टेज व्ही, आणि हा जो स्कॅटर्ड बीम आहे, जो बीम इथं डिफ्रॅक्शन होऊन स्कॅटर होऊन बाहेर पडतोय त्याची इंटेन्सिटी दोन्ही मोजल्या. ह्या डिटेक्टरमध्ये इंटेन्सिटी मोजली, इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड बीम, स्कॅटर होणाऱ्या डिफ्रॅक्ट होणाऱ्या बीमची इंटेन्सिटी मोजली, आणि ह्या इलेक्ट्रॉनिक गनला लावलेला फिलामेंट जो आहे त्या फिलामेंटचं पोटेन्शियल डिफरन्स मोजलं, आणि दोन्ही इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स त्यांनी एका ग्राफवरती प्लॉट केलं. वाय ॲक्सिस वरती इंटेन्सिटी, एक्स ॲक्सिस वरती पोटेन्शियल डिफरन्स. मग त्यांनी हे प्लॉट करत असताना while plotting this त्यांना ऑब्झर्वेशन्स मिळाले. they got the observations, आणि ते ऑब्झर्वेशन्स आपण बघणार आहे. लेट अस सी. इंटेन्सिटी along y axis and potential difference along x axis. पहिल्यांदा 44 व्होल्टला त्यांनी बघितलं, 44 व्होल्ट व्होल्टेज बघितलं. ग्राफला एक बंप मिळाला. असं ग्राफ स्ट्रेट गेल्यावर पुन्हा असं बेंड होऊन वरती आला, बंप मिळाला. हा बंप शार्प होत गेला, हा बंप एकदम शार्प झाला. हा जो टेंगूळ आला, टेंगूळ बंप, हा बंप एकदम शार्प झाला, आणि तो हा ग्राफ त्यांनी उचलला. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ग्राफ, सो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट अस सी. Actually they got 4 graphs. हा ग्राफ डायरेक्ट मिळालेला नाही आहे, मी आठवण करून देतो. बघा, इंटेन्सिटी y ॲक्सिसवर, पोटेन्शियल डिफरन्स x ॲक्सिसवर. पहिला ग्राफ जस्ट असा मिळाला ॲट 44 व्होल्ट. परत तो ग्राफ बेंड होत गेला, जरासा बंप मिळत गेला लाईक दिस ॲट 45 व्होल्ट. नंतर हा जो ग्राफ आहे 54 व्होल्टला असा शार्प बंप मिळाला लाईक दिस. हा शार्प जो बंप आहे तो काय दाखवतो, वेव्ह नेचर. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो ग्राफ बुकमध्ये मिसिंग आहे, पण नीट जे सीटला हा ग्राफ फार महत्त्वाचा आहे. हा ग्राफ नाही काढला तरी चालेल, नॉट निडेड. हा ग्राफ नाही काढला तरी चालेल, नॉट निडेड. पण दिस ग्राफ इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. Means this graph is a characteristic graph of Davison germer experiment. त्यांनी काय केलं, त्यांनी फिलामेंट गन, एलिमेंट हा जो फिलामेंट गन आहे, इलेक्ट्रॉन गन आहे, त्या इलेक्ट्रॉन गनला अप्लाय केलं व्होल्टेज, आणि डिफ्रॅक्ट होणारा जो बीम आहे त्याची इंटेन्सिटी ही दोन्ही एका ॲक्सिसवर घेतली, आणि
ह्या इंटेन्सिटी ॲक्सिसवर आणि पोटेन्शियल डिफरन्स ॲक्सिसवर त्यांना हा ग्राफ मिळाला. हा ग्राफ कॅरेक्टरिस्टिक ग्राफ आहे. ह्या बंपचा जो टेंगूळ आहे, ह्या टेंगूळचा अँगल मोजला, दॅट अँगल इज 50 डिग्री. आणि हा किती व्होल्टला मिळाला? 50 डिग्री अँगल किती व्होल्टला मिळाला? तर 54 व्होल्टला मिळाला. म्हणजे 54 व्होल्टला जेवढी वेवलेंथ असेल तेवढी वेवलेंथ ह्या 50 डिग्री अँगलला असायला पाहिजे. तर मग डी ब्रॉग्ली हा करेक्ट आहे, बरोबर आहे असं म्हणता येईल. तर लेट अस सी द कॅल्क्युलेशन. आपण कॅल्क्युलेशनकडे जाऊया. आता इथे दोन आपण कॅल्क्युलेशन करतोय. एक डिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट वापरून कॅल्क्युलेशन आणि दुसरा जो आहे तो आपण बघतोय द आयडिया फॉर डी ब्रॉग्ली कॅल्क्युलेशन. आता डिफ्रॅक्शन 2d sin theta is equal to n लॅम्बडा. कम्प्लिटली डिफ्रॅक्शन वाला जो पॉइंट आहे तो वापरून वेवलेंथ काढा. प्रॅक्टिकल अस्पेक्ट. इथं डी ब्रॉग्लीचा विचार अजिबात करू नका. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग डी ब्रॉग्ली हायपोथेसिस यूज करा, इथं व्होल्टेज यूज करा आणि मग येणारा अँसर ह्या अँसरला जर मॅच झालं किंवा ॲग्रीमेंटमध्ये असेल तर डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हा प्रॅक्टिकली प्रूव्ह झाला असं म्हणता येईल. So let us use this 2d sin theta is equals to n lambda. So 2d sin theta is equals to n lambda. Put the values. 2 as it is, d 0.91 angstrom unit. We know it is the value of d intrademic distance nickel crystal साठी 0.91 angstrom unit. So theta is 90 degree minus 5 by 2. So sine of 90 degree minus 5 by 2 is equals to the value of n is 1, so it is only lambda. In this graph the value of phi is 50 degree, put up here. So 2 into 0.91 into sine of 90 degree minus 50 degree divided by 2 is equals to lambda. So therefore lambda is equals to this 2 into 0.91 into sine of 50 by 2 25. 90 degree minus 25 is 65 degree. So by putting this all values, the value will be 1.65 angstrom unit. This value, ही व्हॅल्यू त्यांनी प्रॅक्टिकली फाइंड केली. इलेक्ट्रॉनची वेवलेंथ प्रॅक्टिकली मिळाली. इथं ह्या कॅल्क्युलेशनमध्ये, इन दिस कॅल्क्युलेशन वी नेव्हर यूज द डी ब्रॉग्ली इक्वेशन. इथं कुठेही डी ब्रॉग्ली इक्वेशन नाही आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन डी ब्रॉग्ली इक्वेशन सोडून कॅल्क्युलेट केलेलं आहे. डी ब्रॉग्लीचा कॉन्सेप्ट विचारात न घेता कॅल्क्युलेट केलेला आहे आणि मिळालेले इलेक्ट्रॉनला वेवलेंथ आहे. म्हणजे इथं प्रूव्ह होते की इलेक्ट्रॉन कॅन प्रोड्यूस अ वेव अलॉंग विथ इट. त्याच्याबरोबर तो वेव तयार करू शकतो, हे इथं प्रूव्ह होते. आता डी ब्रॉग्ली हायपोथेसिस बरोबर आहे का हे चेक करूया बाय युजिंग दिस व्होल्टेज 54 व्होल्ट. लेट अस सी. Let's D Broglie's wavelength of electron. हे डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन आपण प्रूव्ह केलेले लास्ट लेक्चरमध्ये. लॅम्बडा इज इक्वल्स टू h अपॉन अंडर रूट ऑफ twice MeV is equals to 12.27 upon square root of V angstrom units. Just put root of V. ज्या व्होल्टेजला हा ग्राफ मिळाला आहे तो 54 व्होल्ट आहे. हे 54 व्होल्ट आता डी ब्रॉग्लीच्या इक्वेशनमध्ये पुट करा. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू 12.27 अपॉन square root of 54. If we solve this, the value will be
lambda is equals to 1.67 angstrom in it. So this value is in good agreement with this practical value 1.65. 1.65, this theoretical value, practical value and theoretical value 1.61, 67 are in good agreement. Means this experiment shows that हे experiment दाखवतो काय दाखवतो की डी ब्रॉग्ली हायपोथेसिस खरोखरच बरोबर आहे आणि डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हे जे प्रूव्ह केलेलं आहे प्रॅक्टिकली डॅनिसन जर्मनी ते सुद्धा बरोबर आहे. मीन्स वेव्ह अँड पार्टिकल ड्युअलिटी ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन इथं प्रॅक्टिकली प्रूव्ह करण्याचं काम डी ब्रॉग्लीनं केलेलं आहे. दॅट्स इट. थँक्यू.